नमस्कार, सह्याद्री हिस्ट्री टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चाललोय वासोटा किल्ल्याला. मागच्या वेळी वासोटा किल्ल्याला आपण रत्नागिरीतून गेलो होतो. यावेळी आपण जाणार आहे सातारा मधल्या बामणोलीतून. तर चला आपण सफर बघूया. आपल्या बरोबर काही आपले मित्र आहेत, मागे थांबलेत आणि त्यांच्या ट्रेकिंग ग्रुपचं नाव आहे. काय ग्रुप आहे? हा, आमचे लीडर आहेत. चला तर चला आपण बघूया. आता आपण कोयना धरणातून जाणार आहे. संभाजी महाराज की जय, यावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, हिंदू धर्म की जय. आपण आता पाण्यातून जायला सुरुवात करतोय. आपल्या बरोबर सगळे सहकारी आहेत आणि शशिकांत जे आपल्याला एक पद्य सांगणार आहे आणि आम्ही सगळे म्हणणार आहे. हो चालेल. रणिप पडक छत्रपती शिवाजी की जय. रणिप फडकतील लाखो झेंडे, रणिप फडकतील लाखो झेंडे, करुणाचा अवतार महान, करुणाचा अवतार महान, विजय श्रीला श्री विष्णुपरी, विजय श्रीला श्री विष्णुपरी. भगवा झेंडा एकची हा, भगवा झेंडा एकची हा, शिवरायांच्या दृढ वज्राची, शिवरायांच्या दृढ वज्राची, सह्याद्रीच्या हृदयाशी, सह्याद्रीच्या हृदयाशी, या खवळे तिळभर नढळे, दर्या खवळे तिळभर नढळे, कणखर काठी झेंड्याची, कणखर काठी झेंड्याची. आपण बामणोली मधून निघालो आणि हा सगळा आमचा 13 जणांचा ग्रुप आहे आणि 13 जणांचा ग्रुप आम्ही गडावर जाणार आहे. शिवरायांच्या किल्ल्याचं दर्शन घेणार आहे. तिथे एक मारुती आहे, त्या मारुतीच्या इथे आम्ही स्तोत्र पण म्हणणार आहे. आणि आजूबाजूचा घनदाट जंगल आणि वाघांच्या अस्तित्वाचा हा प्रदेश आहे. पुन्हा वासोट्याचा जे जंगल परिसर आहे, त्या जंगल परिसरामध्ये वाघ आहेत आणि या भागामध्ये बिबटे भरपूर आहे, अस्वल आहेत मोठ्या प्रमाणात, त्यानंतर नाग, विंचू असे अनेक प्राणी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा येतो तर अंगाला असे जळू लागतात. तर असा घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. उन्हाळ्यामुळे थोडासा तो आता हिरवागार दिसणार नाही कदाचित सुकल्यामुळे, पण जेव्हा हिवाळा असतो आणि पावसाळा असतो तेव्हा अंगावर शहारे आणणारे जंगल या ठिकाणी आहे. त्यानंतर नागेश्वर नावाचा एक कडा आहे. नागेश्वर हे वासोटा यामध्ये जे जंगल आहे, त्या जंगलामध्ये सूर्यकिरणही आतमध्ये येत नाही, एवढं घनदाट जंगल आहे. मागचा तुम्ही आमचा वासोट्याचा व्हिडिओ बघा, रत्नागिरीतून वर चढलेला, त्यामध्ये ते घनदाट जंगल तुम्हाला दिसणार आहे. आपल्याबरोबर आपले गाईड आहे आणि त्याबरोबर आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला नावेतून घेऊन जाणार आहे वसंतजी भोसले पण आपल्या बरोबर आहे. ते आत्ता नाव चालवतात, ते पण ते आपल्याला किल्ल्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. धन्यवाद वसंतजी. 1.5 तासांचा प्रवास आहे आणि आपण आता निघालेलो आहे कोयना धरणातून, बोटीतून. आपले सहकारी आहेत. सर तुमचं नाव काय? तुमचं काय सर? तुमचं नाव काय सर? आपण सगळे शिवरायांचे मावळे आता आपण निघालेलो आहे आणि सगळेजण खूप उत्साहात आहे आणि सगळ्यांना जिज्ञासा लागून राहिली आहे. गडावर आज वातावरण कसं असेल, काय असेल बघूया. कोयना धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात खोल धरण आहे असं म्हणतात. याची एका ठिकाणी खोली 400 फूट एवढी आहे आणि आपण त्या धरणातून चाललेलो आहे आणि आपली बोट आहे धरणावर. एकदम रोमांचक वातावरण आहे, बघूया.
इथून पुढे आपण चालत प्रवास करणार आहे जंगलामधून. असं म्हणतात की वासोट्याच्या जंगलामध्ये कुणी हरवलं तर 24 तास तो सापडला नाही तर फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला मृत म्हणून घोषित करतात. तर एवढं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातनं आपण जाणार आहे. बघूया. राम राम मंडळी, आपण चाललोय आता वासोटा किल्ल्यावर चालायला सुरुवात केली आहे. मागं आपली सगळी मावळी गँग आहे आणि आपण निघतोय. मागे पण आहे आपली गँग. आम्ही सगळे एका ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी सगळी फलटण जे आहे ते आपल्याबरोबर येते. आमच्या बोटीमध्ये 13 जण होते, पण त्या व्यतिरिक्त आणखीन 2 बोटी होत्या ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता तिथल्यांच्या. तर आपण घनदाट जंगलामध्ये प्रवेश करणार आहे थोड्या वेळात आणि सगळेजण उत्साहात आहे मावळे चढाई करायला आणि मोहीम फत्ते. इथपर्यंत येते बोट. इकडे मस्त सगळे हिरवळ दिसतीये. छान वातावरण आहे. उन्हाळा असला तरी असं जाणवत नाही की उन्हाळा आहे. मस्त वातावरण आहे. आपण आता गड जो आहे तो समोर दिसतोय बघा. समोर गड दिसतोय आणि त्या गडाच्या मागे एक छोटासा त्रिकोण दिसतोय बघा. त्या त्रिकोणाच्या पण मागे एक शंकराचं मंदिर आहे. त्याला नागेश्वर असं म्हणतात. रत्नागिरीतून खेड तालुक्यातील चोरवणे गावात जायचं आणि तिथून तो चढत जायचा असा तो कार्यक्रम असतो. अवघड आहे तो. आणि त्या नागेश्वरवरून वासोट्याला येता येतं. मागचा माझा यूट्यूबचा व्हिडिओ बघा वासोट्या किल्ल्याचा, तुम्हाला सगळं दिसेल. छोटे मावळे पण उत्साहात आहे एकदम. पुण्यातले मावळे आम्ही सगळे. हा, सगळे पुणेकर आहेत आणि हे पण यस छोटे मावळे आणि त्यांचे बाबा पण आहेत आपल्या बरोबर. इथून चालताना जंगलात प्रवेश करायचा आहे अजून तरी सुद्धा रातकिड्यांचे आवाज येतात. किर किर किर. एवढी घनदाट झाडी. शशिकांतजींना आत्ता हसायला येते, पण एखादा वाघ दिसला की विषय होऊन जाईल त्यांचा. हा, तिथं अस्वल आहेत. रातकिड्यांचा जो आवाज येतो त्याची तुम्ही जी नक्कल केली त्याच्यावर मला हसू आलं. किर 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 आता. त्यामुळे आमचं हास्य आहे दोघांचं म्हणजे. तर ते हास्य एखादा वाघ, त्यानंतर रानडुक्कर, बिबट्या दिसला की पळून जाईल असंच मला सांगायचं आहे. शशिकांतजींना वाटलं मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करते. आता जंगलामध्ये प्रवेश करतोय. आपल्याबरोबर सगळी मंडळी आहे आपली. बोट क्रमांक 94. यावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, सनातन हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. काहीतरी आवाज आलाय. या ठिकाणी काहीतरी आवाज आलेला आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही एकदम शांत झालो. एकदम प्राण्याचा जंगलातल्या बिबट्या, वाघ किंवा अस्वल यापैकी काहीतरी असू शकतं. यस, बरोबर सहकारी आहेत आपले. त्यांनी सुद्धा तो आवाज ऐकलाय. जंगल घनदाट होत चाललंय आणि भयंकर आहे. काही दिसलं तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आमच्या चॅनलवर. तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा नक्की. या इकडे दरी आहे थोडी. आता वरती आम्ही हळूहळू जायला लागलो. घाटमाथ्यावर किल्ल्यावर जायला लागलो.
प्रचंड शांतता आहे. इतकं मस्त वाटतंय ना. नेहमी मी लक्ष्मी रोडला राहिलो आहे. 24 तास कलकल कलकल आणि त्याच्या अपोजिट वातावरण इथे. आपल्याबरोबर काही फलटणची आणि आम्ही सगळे 13 मावळे इथनं निघालो आहे बोटीतून आणि आता जंगलात आहे. म्हणजे पुणेकर आणि फलटणकर अशी युती आहे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. धबधब्याचा भाग आहे. पाणी एकदम किंचित राहिलंय ओढ्यासारखं आणि अशा जंगलात एकटं चालणं म्हणजे भयानक आहे. तुम्ही पण नक्की वासोट्याला या, कारण वासोटा हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. इथं आल्यानंतर प्रदूषण करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असण्याचा अनुभव घ्या. ते या वाटेने वरती गेले असतील, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, हे वातावरण, हा गड, त्यांनी इथे उभं राहून आज्ञा दिल्या असतील मावळ्यांना, असं करा तसं करा. किती प्रत्येक दगड हा कोणत्या ना कोणत्या मावळ्याच्या रक्ताने रंगलेला असेल त्या काळी. इथली माती सुद्धा त्याची साक्षीदार आहे. ती सुद्धा लाल आहे. मावळ्यांच्या पराक्रमाने लाल झालेली ही माती आहे. आपण जेव्हा कोणत्याही गडावर जातो तर तिथलं काय अनुभवायचं असतं, तर तिथला निसर्ग अनुभवायचा असतो, जो आपल्या सह्याद्रीचा परिसर आहे. तिथली झाडी, औषधी वनस्पती, तिथले नदी नाले, पाणवठे, तिथले प्राणी, तिथले पक्षी, या सगळ्यांचा अनुभव घ्यायचा असतो. कारण की आपण सगळे या सह्याद्रीच्याच निसर्गाचे एक भाग आहोत. 12 मावळात राहणारे आहोत. तर नक्की तुम्ही इथे आल्यानंतर या सगळ्याची अनुभूती घ्या. हे काय सोपं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माला, भारतात जन्माला येणं एक तर अवघड गोष्ट आहे. त्यातही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेणं, तेही 12 मावळात जन्म घेणं, हे म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्याची अनुभूती घ्या. आपले पूर्वज कसे होते, आपण कसे जगलो, आपल्या पूर्वजांनी सगळ्यांना संघटित कसं केलं, परकीय यवनांपासून आपल्या माता भगिनींचं, घरांचं, शेतकऱ्यांचं रक्षण कसं केलं, संस्कृतीचं रक्षण कसं केलं, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ही काय सोपी गोष्ट नाही आहे. आणि या वातावरणात आल्यावर आपल्या DNA मध्ये असलेल्या आपल्या पूर्वजांचा जो टणकार आहे तो आपोआप जागृत होतो. अशीच मंडळी आहे आमच्याबरोबर सगळी. जाऊयात आपण वर. तिथं आपण गणपती आणि मारुतीची आरती घेऊयात. नदीची पात्र आहे, पूर्ण नदीचं पात्र आहे. कोरडं पडलंय उन्हाळा असल्यामुळे. पावसाळ्यात प्रचंड या ठिकाणी पाणी असणार आहे. खळखळ वाहणारे नदी, हे वैशिष्ट्य आहे आपल्या सह्याद्रीचं. या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा आणि मारुतीचं एक मंदिर लागलंय घनदाट जंगलामध्ये. त्या काळी तर आणखीन घनदाट जंगल असणार आहे. आपले मावळे त्या ठिकाणी पाया पडत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बरोबर शुभमजी आहेत. खरं तर आपण जातो खरं तर सह्याद्री फिरायला, पण तसं न करता आपण प्रत्यक्षात गेलं पाहिजे तो सह्याद्री अनुभवायला. आणि त्यासाठी प्रत्यक्षात सह्याद्रीत आलं पाहिजे आपण, आणि तेच आपण आता करतोय. येस, बराच वेळ चाललोय. थोडासा 2 मिनिटाचा रिलॅक्स असावा, विसावा असावा म्हणून थांबलोय.
आपले सगळे सहकारी पण आणि मी पण, आणि काही वर गेलेत. आपल्याला खाली सुरुवात करताना फॉरेस्ट ऑफिसरांनी सांगितले की घोषणा देऊ नका, शांततेत जायचंय, पण आम्ही इथं हळू आवाजात घोषणा देणार आहे. आमच्यातला तो किडा वळवळ करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली आपण किल्ल्यावर आलेलो आहे आणि प्रचंड चढ आहे, ऊन आहे, जंगल आहे. आपल्याबरोबर आपले सहकारी आहेत 13-14 जण आणि मजा आली एकदम. आमचे एक बंधू आहेत, ते झाडावर चढले, दरीवरच्या झाडावर चढले आणि जांभळं काढली आणि आम्ही भरपूर छोटी जांभळं आहे ती खाल्ली, पोट भरून खाल्ली. हे बघा इथे आहे, एकदम अत्यंत चविष्ट गावरान जांभळं आम्ही खाल्ली. ही जांभळं दम्यासाठी, गालफुगी होते, तोंड येतं, डायबिटीज होतो, ज्यांना बीपीचा त्रास आहे सगळ्यांसाठी उपयोगी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे माधव बागवाले याचाच रस बनवतात. त्यांची जाहिरात नाही करत आहे मी, पण तुम्ही गडावर या आणि ही जांभळं खा, आनंद घ्या आणि रोग दूर करा स्वतःमधले. आम्ही सगळ्यांनी तर तो आलेलोच आहे. तुम्ही पण या. कुठलाही किल्ला असेल, रायगड असेल, राजगड असेल, सिंहगड असेल, तुंग तिकोणा असेल, ढाक बहिरे असेल, राजमाची असेल, उन्हाच्या ज्या कडाक्यामध्ये स्वतःचं अंग तापवा तरच काहीतरी उपयोग आहे. तुम्ही मराठी मातीत जन्म घेऊन, नाही तर तुमचा जन्म बेकार आहे, अर्थ नाही तुमच्या जन्माला. काल हनुमान जयंती होती आणि या इथे हनुमान जयंती निमित्त आपण आलेलो आहे. हनुमंताची आरती या ठिकाणी लिहिलेली आहे. इथे बघा एक बोर्ड लिहिलाय शिवप्रेमींनी. नमस्कार शिवभक्त हो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्तम प्रशासक या गुणांचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. आतमध्ये बजरंगबलींची मूर्ती आहे. जीर्ण झालेलं आहे मंदिर. खरं अवघड आहे की नको त्या ठिकाणी बांधकामांवर खर्च केले जातात. साधं पुरातत्व विभाग एक मंदिर पुन्हा नीट करण्यासाठी परवानगी देत नाही. पुरातत्व विभागाला मी इतिहास संशोधक म्हणून एक विनंती करतो की परवानगी द्यावी गड किल्ल्यांवरची मंदिरं सुधारण्यासाठी, फक्त मंदिरं सुधारण्यासाठी. बाकीचं काही सुधारलं नाही तरी चालेल. मंदिरं, गड किल्ल्यांचे कमानी, तिथले रस्ते हे सुधारलं पाहिजे. आणि पूर्वी अस्तित्वात नसलेले ढाचे जे आहेत उभे राहिलेले ते उखडून टाकले पाहिजे. पण मूळ प्राचीन मंदिरं आहेत ती तशीच राहिली पाहिजे. बजरंगबलींची सुंदर मूर्ती आहे, युद्ध स्थितीतली मूर्ती आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बजरंगबली की जय. मंडळी आमची जांभळं काढण्यासाठी वर चढलेली आहेत आणि मस्त भरपूर जांभळं आम्हाला खायला मिळालं. आपले फलटणचे एक बंधू आहे दत्तराज, त्यांनी आपल्यासाठी भरपूर जांभळं काढलेली आहेत. वासोट्या किल्ल्यावर आम्ही जांभळं खातोय, विचार करा. आणि एकदम 15-20 जण आम्ही जमलेलो आहे आणि या जांभळांचा आनंद घेतोय, आस्वाद घेतोय. वर बघा जरा थोडस. निसर्गाच्या सानिध्यात न्याहारी करण्याचा काय आनंदच वेगळा. तू मग आमच्या शेजारी असल्या निसर्गाचा सहवास, त्यात तुझा सहवास, डबल सहवास. संभाजी महाराज की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. बजरंग बली की जय. जय श्रीराम. पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम. सह्याद्रीचा अचाट पसरलेला परिसर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतो की तुम्ही काहीतरी मोठं करा. हे छोटं
छोटं करून आयुष्यात नको त्या गोष्टीत गुंतून राहण्यापेक्षा एवढं काहीतरी मोठं करा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 बादशाहांना आव्हान दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात काहीतरी करा आणि मराठी मातीला संपूर्ण जगभर आदर मिळवून द्या. असं शिवाजी महाराज, सह्याद्री या सगळ्यांचं आपल्याला जी प्रेरणा मिळते या सगळ्यांमधून, ती प्रेरणा जी आहे तीच प्रेरणा प्रत्येकाच्या मनामध्ये यावी. सह्याद्रीचा हा अचाट पसरलेला परिसर आपल्याला हीच प्रेरणा देतो. हे जुनं शंकराचं मंदिर आहे, नागेश्वराचं मंदिर आहे. आपल्याला समोर नागेश्वराचा डोंगर दिसतोय, या इकडून दिसतो. तर तो नागेश्वर जो आहे तो नागेश्वर इथे येऊन बसलेला आहे आपल्या दर्शनासाठी. असं इथे सगळ्या भक्तांची रांग लागलेली आहे आणि आपण पण दर्शन घेणार आहे नागेश्वराचं. पण नागेश्वराचं मूळ मंदिर जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात आहे. इथनं 2 डोंगर पार करून आहे, मध्ये प्रचंड जंगल आहे. तुम्ही पण कधी नागेश्वर कडा चढून या, तिथलं पाणी वगैरे एकदम सुंदर आहे, नक्की या. आपले मावळे आतमध्ये महादेवाची आरती करतात. अरे काही करा, सगळ्यांना हात लावा सगळ्यांना डायरेक्ट. फणींद्र माता मुकुटे जाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीर शंभो मदकोणधारी पार्वती पते शिव हर हर महादेव. गणपती बाप्पा के माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. देव जय देव जय मंगल मूर्ती कामना पूर्ती. जय देव जय देव भक्ती विक्राम माने माळा विषय काळा लावण्य सुंदर माळा तेरे दुनिया जय देव जय देव जय श्री शंकरा पार्वती वाळू गौरा. जय देव जय देव गौरा भोळा. जय देव जय देव जय श्री शंकरा पार्वती वाळू गौरा. जय देव जय देव सागर मंथन पै केले त्यामाई प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकर आरती वाळू गौरा. जय देव जय देव सुंदर म्हणणारी पंचानन मनमोहता सांतरी. जय देव जय देव जय श्री शंकर सारे शिव वाळू गौरा. जय देव जय देव राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ओम राजाय तस्यै साईने नमो वयं वैष्णवाय कुर्मे समे कामान कामकामाय कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराजाधिपत्यमयन्त समन्त पर्यायिषा सार्वभौम्य सर्वैष अन्तदा पराराज प्रथमे समुद्र पर्यन्ताय एकरायति तद्वेश श्लोको विदितो मृता परिविष्टारो मृता संग्रहे
आवश्यस्य कामे प्रविश्य देवा सभासद इति श्री मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। ओम शांति शांति शांति। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कार्य माझा वडावा, कुपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता, जय जय रघुवीर समर्थ। पार्वती पतये शिव हर हर महादेव मोरया। काळी चुना दळण्यासाठी या जात्याचा वापर व्हायचा। किल्ले दुरुस्ती, तोफा लावणं यासाठी या जात्याचा वापर व्हायचा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक राजमाची किल्ले राजमाची जात दाखवलं होतं। खूप मोठं जात आहे। जुना वासोटा जो आहे हा हे खालचं जंगल आहे, इकडे जायला बंदी आहे आपल्याला, सामान्य माणसाला। फॉरेस्ट ऑफिसर जातात। जुन्या वासोट्याला कैदखाना होता आणि हा समोरचा डोंगर आहे, या इथेच जुना वासोटा आहे आणि त्या ठिकाणी कैद करून ठेवायचे लोकांना। मला जर एखादा गनिम आला तर त्याला दगडाने परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे आपण। मस्तपैकी मस्त ट्रेक झालेला आहे, आपले सगळे सहकारी आणि आम्ही मस्त न्यारी केली, गड बघितला, जंगल ट्रेक केला, काही जणांना मदत सुद्धा केली, मस्त मजा आली। आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा। आता आम्ही कोयना धरणातून पुन्हा होतो त्या ठिकाणी जाणार आहे।